खमंग खुसखुशीत कुरकुरीत अळूवडी बनवण्यासाठी या इथे आपल्याला ज्या अळूची पानं जांभळट देठाची असतात हीच अळू आपल्याला या इथे वापरायची आहे. सुरुवातीला देठ कापून घ्यायचं आणि लाटण्याच्या साहाय्याने या शिरा दाबून घ्यायच्या. पानाच्या शिरा दाबल्यामुळे अळूवडी बनवणं अगदी सोपं होतं. अळूवडी बनवण्यासाठी या इथे 1 वाटी मी बेसन पीठ घेतलं आणि 3-4 चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे. यामुळे आपली वडी छान कुरकुरीत होते. आता वाटलेलं मिश्रण यामध्ये घालायचं. हळद, लाल मिरची आणि चवीनुसार मीठ घालून चिंचेचा कोळ घालायचा आणि थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण आपल्याला छान मध्यम स्वरूपाचं असं भिजवून घ्यायचं आहे. सर्व पानांमध्ये सर्वात मोठं पान असणारं ते खाली ठेवायचं आणि त्याला सुरुवातीला बॅटर लावून घ्यायचं. त्या पद्धतीने एक एक पान असं आपल्याला ठेवून हे सर्व बॅटर पानांना लावून घ्यायचं आहे. जेमतेम 4 ते 5 पानांची वडी बनेल या पद्धतीनेच पानं घ्यायची आहे. यापेक्षा जास्त पानं घेऊ नका. सर्व पानांना बॅटर लावलं की त्याचा छान असा घट्ट रोल बनवून घ्यायचा. रोल बनवल्यानंतर रोलमध्ये जर कुठे पोकळी शिल्लक असेल त्या ठिकाणी थोडं थोडं बॅटर हे लावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपले 3 रोल या पानांमध्ये बनवून झालेले आहे. अळूंच्या पानांचे हे रोल आपल्याला 10-15 मिनिटं मंद गॅसवर वाफवून घ्यायचे आहे आणि पूर्णतः थंड झाल्यानंतर याचे आपल्याला काप करून घ्यायचे आहे. या वड्या कापत असताना अगदी सहज कापल्या जातात. या वड्या जर तुम्हाला डीप फ्राय करायच्या असतील तरीही करू शकता किंवा शॅलो फ्राय सुद्धा करू शकता. आता पॅनवर 3-4 चमचे तेल घालायचं आणि या वड्या आपल्याला मंद गॅसवर 5 ते 6 मिनिटं छान परतून घ्यायच्या आहे. छान परतल्यामुळे ते छान कुरकुरीत आणि खुसखुशीत सुद्धा होतात. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.